पुण्यातील अनेक भागातील पाणी पुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता। वारजे येथे मुख्य जलवाहिनी फुटल्यानं जलवाहिनीचं काम करण्यात येणार। वारजे, कोथरूड, बाणेर, बालेवाडी, औंध परिसरात दिवसभर पाणी पुरवठा विस्कळीत। पुण्यात पाण्याचा अधिक वापर केल्यास नळ कनेक्शन तोडणार। अतिरिक्त पाण्याचा वापर करणाऱ्यांना महापालिकेची तंबी। पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय। पुण्याच्या ठाकरे गटाच्या शाखा प्रमुखाच्या मुलाचा संशयास्पद मृत्यू। तरुणाचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला। साहिल विलास कांबळे असं मृत तरुणाचं नाव। पुण्याच्या भोर तालुक्यातील महिला बचत गटानं 1 कोटींचं कर्ज वाटप। महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, उमेद पंचायत समिती भोर आणि बँक ऑफ बडोदाच्या संयुक्त विद्यमानं 18 बचत गटांना कर्ज। पुण्याच्या भोरमधील बाजारवाडी गावच्या डॉक्टर पूजा यांना दिल्ली एम्स एमडीएस पदवी प्रदान। एम्समधील डॉक्टर्स अधिकाऱ्यांच्या हस्ते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि केंद्रीय आरोग्य मंत्री जगत प्रकाश रेड्डी उपस्थितीत पदवी प्रदान सोहळा। पिंपरी चिंचवड परिसरात अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई। 6 लाख किमतीचा 10 किलोहून अधिक गांजा जप्त। एका संशयिताला पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं ताब्यात घेतलं। राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठावर आर्थिक भार। गेल्या 1.5 वर्षात विद्यापीठानं 64 लाख रुपयांपेक्षा अधिक खर्च केल्यानंतरही सरकारकडून निधी मिळाला नसल्याचं स्पष्ट। पुणे पोलिसांकडून परराज्यातून येणाऱ्या गांजावर कारवाई। 17,10,00,000चा गांजा पोलिसांकडून जप्त। कर्नाटकच्या नदीम शेखला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं।